तर गाईज मी आज तुम्हाला जरा थोडी इंधनाबद्दल माहिती सांगणार आहे. काल कने पाणी चालू केलं तर काय आणि डिझेल संपलेलं हो. तुम्ही बघू शकता त्यात काय डिझेल नाही. आता मी यातनं डिझेल घेऊन आलो आहे. तर डिझेल संपल्यामुळं कने एअर काढ लागते आणि एअर कुठून काढतात ते मी सगळं तुम्हाला महत्त्वाचं दाखवणार आहे काय. तर तुम्ही बघू शकता हे बघा, हा नट दिसतोय काय, हा ह्यो नट आहे बघा. ही जी पाया आहे का नाही इथं मोठी, ह्याच्या इथं नट आहे. हा ढिला करायचा काय, ढिला म्हणजे लूज करायचा. आता मी लूज करायचा चालू आहे. हे बघा, लूज करून थोडा ठेवायचा. मग हा पाना आहे, हा पाना इथं ठेवतो. त्यानंतर ना पहिला डिझेल घालतो काय. हे कॅन आणले बघा डिझेलचं, डिझेल घालतो. आणि हे इंजन का नाही कॉमेटचा तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता शेतीसाठी वापरतोय. आम्हाला पर्याय नाही आणि आम्हाला कनेक्शन मिळणं झाले बघा, कनेक्शन मिळणं झाले शेतीसाठी. शेतकऱ्यांना काय करायचं तुम्ही सांगा. इंधन डिझेल महाग झालेलं आहे, 100 रुपये लिटर डिझेल झाले. त्यामुळं शेतकऱ्यांना जगायचं कसं तुम्ही सांगा. त्यात मी की 300 रुपयाचं डिझेल घेऊन आलो आहे. 300 रुपयाचं प्रत्येक पाण्याला 300 रुपयाचं डिझेल घेऊन लागते. शेतकऱ्यालाच बोंबला लावायला लागले सरकारचं अवघड आहे. आणि आम्हाला कनेक्शन पाहिजे बघा, मोटरसाठी कनेक्शन देण्यात झाल्यात. मी खूप प्रयत्न करतोय पण कनेक्शन ह्याचं घ्या म्हणतात, सौर ऊर्जेचं घ्या म्हणतात. पण आम्हाला सौर ऊर्जेचं नको आहे. आमचा हेड जास्त आहे. ह्या हिरीपासून का नाही तिकडं कारखाना आहे ना, तेवढं तिकडं आम्हाला पाणी हे करायचं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो काय. हे हँडेल हे इथं हँडेल आहे. हँडेल आता हे घालायचं ह्याला लॉक. त्यानंतर असं थोडं फिरवायचं. मग हे जे इथून ऑइल हे डिझेल निघलं पाहिजे. बघू शकता अशी एअर काढायची आणि परत असा आवळायचा. जेणेकरून तुम्ही आवळला ना लगेचच तुमचं कणी इंधन चालू होणार 100%. त्यात काय विषय नाही. आणि अजून मी बरीच तुम्हाला अशी इंधनाची माहिती देणार आहे टप्प्याटप्प्यात. इंधन कसं खोलायचं, काय खोलायचं. कारण की मिस्त्रीला आणून परवडत नाही. फक्त घ्यायला लागते, फक्त पाण्याचा सेटअप विकत घ्यायला लागतो आहे, बाकी काय नाही. आता इंधन चालू करायचं प्रोसेस चालू आहे. तर आता कॅमेरा सेट करायला इथं जागा नाही हो काय. कॅमेरा सेट करायला जागा गावलेली आहे. इथं आम्ही आता कॅमेरा सेट केलेला आहे. तुम्हाला आता बऱ्यापैकी दिसते का नाही मला माहिती. आता इंधन चालू करतो. इंधनाच्या पाया पडायचं.